आज आपण एका विशेष विषयावर बोलण्यासाठी या पॉडकास्टमध्ये भेटतोय. कालच राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेती कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. खरं म्हणजे अर्थसंकल्पाच्या वेळी ही घोषणा केली होती, पण त्यावेळी तपशील आपल्या हातात नव्हता. मधल्या काळामध्ये सरकारने चीफ सेक्रेटरी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीला या योजनेच्या अंमलबजावणीचा तपशील ठरवण्यासाठी अभ्यास करण्यास सांगितलं होतं. त्याचा अहवाल आला आणि शेवटी काल कॅबिनेटनी त्या योजनेच्या तपशिलाला मंजुरी दिली. ही जी कर्जमाफी आहे ही सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची ही योजना आहे. सरसकट याचा अर्थ तुमचं लँड होल्डिंग 3 एकर 5 एकर 10 एकर 25 एकर कितीही असो, लँड होल्डिंगमुळे तुम्हाला मिळणाऱ्या कर्जमाफी योजनेवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. दुसरी गोष्ट, मुद्दल अधिक व्याज दोन्ही मिळून ही जी कर्जमाफी ही 2 लाखापर्यंत उपलब्ध आहे. याचा अर्थ 1,60,000 रुपये तुमचं मुद्दल आहे आणि थकीत कर्ज झाल्यामुळे व्याज आकारणी केली नाही, पण आता व्याज कॅल्क्युलेट केल्यानंतर ते जर 40,000 रुपये व्याज निघालं तर 1,60,000 मुद्दल अधिक 40,000 व्याज एकूण 2 लाख रुपये पर्यंतचं तुमचं जे कर्ज आहे ते पूर्णतः माफ करण्यात येईल. पण जर तुमचं मुद्दल 1,80,000 आहे आणि व्याज 40,000 आहे तर तुमचं एकूण लोन आउटस्टँडिंग ज्याच्यासाठी कर्जमाफी तुम्हाला अपेक्षित आहे ती 2,20,000 पर्यंत जाते आणि ही कर्जमाफी तर फक्त 2 लाखापर्यंत आहे. मग अशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी जर वरचे 20,000 रुपये भरले तर त्यांना 2 लाख रुपयाची सरकारची ही कर्जमाफी मिळू शकते. आणि मग काही शेतकऱ्यांच्या बाबतीत ही वरची रक्कम 20,000 30,000 40,000 50,000 असू शकते. आणि त्या बाबतीत जर बँकेशी वाटाघाटी करून त्या रकमेमध्ये काही सूट तुम्हाला मिळाली तर ती सूट रक्कम तुम्हाला तुमच्या कर्ज खात्यात भरायची आहे. सरकारची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जर तुम्हाला उपलब्ध करून हवी असेल तर पूर्वअट आहे की 2 लाखाच्या वरची रक्कम तुम्ही तुमच्या कर्ज खात्यात पहिल्यांदा भरली पाहिजे, तर राज्य सरकार 2 लाख रुपये जी कर्जमाफीची रक्कम आहे ती रक्कम त्या बँकेला देईल आणि तुम्ही शेवटी कर्जमुक्त होऊ शकाल. आता हे झालं थकीत कर्जदार जे आहेत त्यांच्यासाठीची ही योजना. पण जे लोक कर्ज नियमितपणे परतफेड करतायत त्यांचं काय? मी त्यांना ही पेनॉल्टी आहे का? इतरांना कर्जमाफी मिळणार आणि त्यांना मात्र या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. तर असे शेतकरी यांच्यासाठी एक प्रोत्साहनपर निधी सरकारतर्फे उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. याचा अर्थ ती जी रक्कम आहे ती रक्कम आहे 50,000 रुपये. 50,000 रुपयापर्यंत 2022-23 2023-24 आणि 2024-25 या 3 वर्षापैकी कुठल्याही 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जर त्यांनी घेतलेल्या कर्जामध्ये रेग्युलर रिपेमेंट केलं असेल तर त्याला 50,000 रुपये हे इन्सेंटिव्ह मिळतील, ते त्याच्या कर्ज खात्यामध्ये जमा होतील आणि तेवढा लाभ त्याला होऊ शकेल. या पद्धतीने ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी उपलब्ध होणार आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक योजनेमध्ये पण परंतु असतं तसं याही योजनेमध्ये आहे. आता काही लोकांनी सुरुवातीला जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सरकारने जाहीर केली होती, त्यावेळी फडणवीस सरकारच होतं. त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होती. त्या युती सरकारने जी कर्जमाफी लागू केली होती त्या कर्जमाफीमधले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थींना मधल्या काळात घेतलेलं त्यांचं कर्ज जर थकीत झालं असेल तर त्या थकीत कर्जामध्ये 50,000 रुपयापर्यंतची कर्ज माफी त्यांना मिळू शकेल. म्हणजे मधल्या काळात त्यांनी समजा 2 लाख रुपये कर्ज घेतलं असेल तर ती माफी त्यांना मिळणार नाही.
त्यांना फक्त 50,000 रुपये या कर्जमाफी योजनेमध्ये लाभ मिळू शकणार आहे. पुन्हा प्रोव्हाइडेड जर त्यांनी आउटस्टँडिंग अमाऊंट मधली 50,000 रुपये सोडता इतर जी रक्कम आहे ती रक्कम जर त्यांनी भरली असेल तर त्यांना हे 50,000 रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता ही जी कर्जमाफी आहे ती 2019 ते 2025 या कालावधीमध्ये ज्यांनी कर्ज घेतलेली आहेत त्या कर्जदारांनाच ही कर्जमाफी योजना फक्त लागू आहे. कारण यापूर्वी वेगवेगळ्या कर्जमाफी योजनेचा लाभ त्यांना मिळाला होता. त्यामुळे 2019 ते 25 या कालावधीमध्ये ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ शेवटी होऊ शकणार आहे. आता ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी जर शेतकऱ्यांनी तुम्ही जर राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतलं असेल, प्रादेशिक ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतलं असेल, जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेतलं असेल किंवा प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून कर्ज घेतलं असेल तर या सर्व कर्जांसाठी ही योजना लागू आहे. आता याच्यामध्ये एक एक्झम्प्टेड कॅटेगरी आहे, म्हणजे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही तर या योजनेचा लाभ राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मिळणार नाही. या योजनेचा लाभ सहकारी संस्थेमध्ये काम करणारे ज्यांचं उत्पन्न हे 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही. किंवा ते शेतकरी जे इन्कम टॅक्स पेयर आहेत, शेतीबाह्य उत्पन्नामुळं त्यांना इन्कम टॅक्स लागू होतो आणि ते इन्कम टॅक्स भरतायत, त्यांनाही या शेती कर्ज योजनेचा जो लाभ आहे तो लाभ मिळू शकणार नाही. और अदरवाईज सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुन्हा आधार बेस्ड सिस्टीम असेल, म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या सिस्टीमशी लिंक केलेलं असायला हवं. ॲग्रीस्टेक नावाचा जो टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म आहे, ज्या टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्मवर तुमचं लँड होल्डिंग, तुमचा क्रॉप पॅटर्न आणि तुमची कर्ज याची नोंदणी केलेली असेल, अशा या प्लॅटफॉर्मच्या द्वारेच या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. तुम्ही जर या प्लॅटफॉर्मचा भाग नसेल तर मग मात्र तुम्हाला याचा फायदा मिळू शकणार नाही. आता तुम्ही जर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून, बिगर बँकिंग वित्तीय संस्था किंवा मायक्रो क्रेडिट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून कर्ज घेतलं असेल किंवा तुम्ही सावकाराकडून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि ही जी काय 2 लाखाच्या वरच्या कर्जदारांनी उर्वरित रक्कम जी भरायची आहे त्याच्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत त्यांना कालावधी उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही ही रक्कम 2027 मार्च पर्यंत जर भरली तर ताबडतोब तुमच्या कर्ज खात्यामध्ये राहिलेले जे 2 लाख रुपये आहेत, जे सरकारने तुम्हाला देणं लागतं, जे या योजनेखालीचा लाभ म्हणून तुम्हाला मिळू शकतो, तो तुमच्या खात्यामध्ये जमा केलेला असेल. म्हणजे या स्कीमच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये 2 गोष्टी आहेत. एक, आपदाग्रस्त जे शेतकरी आहेत, जे हवामानाच्या दुष्परिणामांमुळं, पाऊस वाटेल तसा पडला त्याच्यामुळे, रोगराई पडल्यामुळे, अनेक कारणांमुळे त्या शेती ह्यातून मिळणारं उत्पन्न हे पुरेसं नाही, ज्यामुळं तो कर्जाची परतफेड करू शकला नाही, अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून ही जी काय कर्ज माफीची योजना आहे ती माफीची योजना त्यांना मदतीचा हात पुढे करते. आणि जे लोक उत्पन्न काढलं आणि त्या उत्पन्नातून कर्ज परतफेड केलेली आहे त्यांना देखील एक इन्सेंटिव्ह या कर्जमाफी योजनेच्या द्वारे मिळतोय. याची अंमलबजावणी प्रक्रिया कशी होईल? आता बँकांच्या तर्फे याद्या सादर केल्या जातील, त्यानंतर सरकारतर्फे त्या याद्या अप्रूव्ह केल्या जातील आणि मग सरकारच्या वतीने प्रत्येक बँकेला या एलिजिबल बॉरोअर पोटी निघणारी जी रक्कम आहे ती रक्कम त्या बँकेला देय केल्या जाईल, पेमेंट केल्या जाईल आणि मग ती बँक त्या इंडिव्हिज्युअल
ॲग्रिकल्चरल ओव्हरड्यू अकाउंटमध्ये थकीत कर्ज खात्यामध्ये जमा करेल आणि मग तुम्हाला कर्ज माफीचं जे सर्टिफिकेट आहे डेप्ट रिलीफचं ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होईल. आता या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्ममध्ये काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. याद्या फायनलाइज करण्याच्या प्रोसेसमध्ये काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. हे सगळे प्रश्न ॲड्रेस करण्यासाठी एक मॉनिटरिंग कमिटी नेमलेली आहे. जी मॉनिटरिंग कमिटी ही हे निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ॲड्रेस करेल. आता 2 लाखाच्या वरची जी आउटस्टँडिंग कर्ज आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ॲग्रिकल्चरल मिनिस्ट्रीमध्ये काम करणारे एक ॲडिशनल सेक्रेटरी यांच्या नियंत्रणाखाली जी समिती आहे ती समिती त्या रिस्पेक्टिव्ह बँकेशी चर्चा करून मग एक रकमी पेमेंटद्वारे त्यांच्या वरची जी रक्कम आहे त्या रकमेच्या बाबतीमध्ये काय मार्ग काढायचा त्याच्याबद्दलची चर्चा करून निर्णय घेईल. आणि या पूर्ण योजनेच्या अंमलबजावणीची सूत्र ही शेवटी मुख्यमंत्र्यांच्या कडे असतील. या पद्धतीने ही योजना राबवल्या जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या लक्षात घेता त्यांना मदतीचा हात देणं आवश्यक आहे. तो सरकारने दिला. याशिवाय या कर्जमाफीतून निर्माण होणारे प्रश्न काय असतील किंवा या कर्जमाफीला आणखी काय वेगवेगळे कंगोरे आहेत हे पण आपण स्वतंत्रपणे या चॅनलवर त्या संदर्भात देखील आपण माहिती करून देणार आहोत. पण आता हा ताबडतोबीचा जो काय पॉडकास्ट आहे तो तुम्हाला योजनेची माहिती अवगत करणं एवढ्या मर्यादित हेतूने आम्ही आज ताबडतोबीने सादर केला. तुम्हाला आमच्या या पॉडकास्टबद्दल चांगलं वाईट काही लिहायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुम्हाला या संदर्भात अजून काही अधिक माहिती हवी असेल तर ती माहिती पण तुम्ही आम्हाला मागू शकता. तीही माहिती आम्ही तुम्हाला पुन्हा वेगळ्या पॉडकास्टद्वारे उपलब्ध करून देऊ. किंवा या सगळ्या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या, प्रॉब्लेम्स आले तर ते देखील मोकळेपणी तुम्ही आम्हाला या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा किंवा स्वतंत्रपणे तुम्ही बेट्राची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही नोंदवू शकता. आमच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधू शकता. कारण बेट्रातर्फे या पर्याय या पोर्टलद्वारे आम्ही जे अप्रोच होत आहोत ते इतर अनेक यूट्यूब चॅनल सारखे हे चॅनल नाही. हे चॅनल हा एक चळवळीचा भाग म्हणून चालू करण्यात आलेलं चॅनल आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला सतत सहाय्यभूत भूमिका बजावणार आहोत. यासह इथेच थांबूया. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.